मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दीपक केदार आपल्यासोबत आहेत. त्यांना एमआयएमने पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळं त्यांची ताकद त्यांची वाढलेली आहे. कसा प्रचार सुरू आहे आणि एमआयएमने तुम्हाला पाठिंबा दिला आहे का आणि त्याचा मोठा फायदा होतोय. आजची स्थिती अशी आहे की एमआयएमच्या पाठिंब्यामुळे मला जवळपास 4 पार्टीने पाठिंबा दिला आहे. त्याच्यामध्ये एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी व्हिडिओ काढले. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी व्हिडिओ काढले. VCK पॅन्थर पार्टीचे तामिळनाडूचे खासदार डॉक्टर थर्मोवल्लवन यांनी सुद्धा सपोर्ट केलेला. आणि आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सुद्धा मला जाहीर पाठिंबा दिलेला. त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी पाठवलेला. त्याच्यामुळे बहुजन, दलित, मुस्लिम या तिन्ही नेत्यांनी, तिन्ही समूहाच्या नेत्यांनी मला पाठिंबा दिलेला. आणि दलितांचं मोठं संघटन मी महाराष्ट्रात चालू करेन. या ठिकाणी नवक्रांती होणार, राजकीय बदल होणार आणि संविधान वाचवण्यासाठी माझा चेहरा हा राज्याचा प्रतिनिधी म्हणून आंबेडकरी चळवळीचा चेहरा आहे. तो या ठिकाणी स्तंभ पाठवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मी विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. एकूणच जर लक्षात घेतलं तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 28 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे. दीपक केदार सांगताय की त्यांना आंबेडकर चळवळीचा जे चेहरा आहे आणि त्यांचा फायदा त्यांना होणार. महेंद्र जोंधळे, मराठी लातूर.